आणि आता आम्ही लास्ट ऍड करता आमची फेवरेट कोरिएंडर. आणि अशा तरेन आमची मटर पनीर आमची स्टायलीन रेडी झाली. गाईज वेलकम बॅक टू अवर चॅनल. कशी आसा तुम्ही सगळी? आय होप तुम्ही सगळी एकदम बरी आसा. सो आम्ही आता वयता फोणे सेंटरार वयता. बाबूचो आयज वॅक्सिनेशन डे आणि वॅक्सिन म्हणटकीर न्ही म्हाका सामकें टेन्शन येता. कित्याक की ती 1 आनी 2 इंजेक्शनां आसता, 3 इंजेक्शनां आसता प्लस ओरल आसता. आणि थंय कितें जाणा ते सेंटरार कितें फक्त मदर आसा न्ही तिनीच बसपाचें घेवन बेबीक घेवन आनी कोणी बसपाचें ना. सो म्हाका येता सामको थरथरो. मागीर देवाचें नांव घेता आनी बसता हांव बाबूक घेवन. कितें जालें फर्स्ट टायम कितें 1.5 म्हयन्याची आसता न्ही वॅक्सिन. सो हांवें दिदीक व्हेलें. दिदी म्हटलें तूं बस गो म्हटलें घेवन बाबूक, हांव भायर रावता म्हटलें. आनी दिदी गेलें आनी ती मागीर सिस्टर क्वेश्चन विचारपाक लागली कितें कितें खंय डिलिव्हरी जाली, बाबूची वेट कितकी आसली. सो दिदीन थोडे क्वेश्चन सांगले. मागीर इन डिटेल विचारपाक लागली ती. मागीर तेणी सांगलें की हांव तेजी मम्मी न्ही म्हणून. मागीर ती म्हणपाक लागली मम्मा खंय, मम्माक आपोवप म्हणपाक, तेणी बसप म्हणपाक लागलें. मागीर हांव बसलें आनी म्हाका सामकी दुखा. कित्याक 3 इंजेक्शनां न्ही आनी तो ल्हान सामको, दोनी पांयाक आनी एक हातीक आसलें. आनी करीश आनी दिदी पळयता आमकां भायर, विंडो आसा विंडोच्यान. सो त्या खातीर म्हाका टेन्शन येता सामकें वॅक्सिन म्हटल्यार. आतां सुद्दां म्हाका थरथरो भरला. कित्याक आतां MR आसा, आतां खबर ना आतां कितकी इंजेक्शनां. म्हाका दिसता 2 इंजेक्शनां आनी ओरल आसा दिसता. बाबा बरो खूश आसा आतां भोंवपाक वयता म्हणून. तोप्पा व्हरता तुका. सो आतां आमी पावपाची जाली. आनी मागीर न्ही फिवर बी येयना जाल्यार पुरो म्हणटा. म्हाका दिसता हे इंजेक्शनाक फिवर ना असो दिसता म्हाका. लास्ट टायम आनी ताका इतको फिवर येयल्लो रातचो करिशान आनी हांवें रातभर ताका पट्टी लायली. मागीर ती हेजी थंड उदकाची पट्टी रातभर ताका पट्टी दवरून मागीर इल्लो कमी जाला. आनी वखदूय आसलें तेजे मेडिसीन आसलें तेवूय दिल्लें बट जावना आसलें मेडिसिनान. मागीर पट्टी दवरून मागीर मातसो कमी जालो. सो दीस टायम म्हणटा हांव येना जाल्यार पुरो म्हणून फिवर बी. सामकें टेन्शन येता न्ही फिवर बी आयलो म्हणटगीर. आनी करिशान आतां आमी सेकेंड शिफ्ट घेतल्या. आतां तो वचपाचो. सो आतां आमी पावली न्ही रे करिश हाय म्हण. सो तो आतां वचपाचो. मागीर वचोन म्हाका जेवण बी करपाक जाय. गर्दी ना जाल्यार पुरो. सो पावली आमी. मागीर मेळटा तुमकां. सो स्टे ट्यून. बाय बाय. सो गायज जालें आमचें वॅक्सिन दिवन. आनी कितें सांगू तुमकां हांव, 1 आनी 2 न्ही 4 इंजेक्शनां आसलीं आयज सुद्दां. आनी दोनी हातीक दिले आनी दोनी पांयाक. आनी इतको रडलो तो सामको. कितें सांगू जाम जालो सामको रडोन उचक्यांनी रडलो सामको. आनी सामको जाम जालो. आनी आमी सामकी हेल्पलेस न्ही कितें म्हणून करतलीं, कांयच करपाक शकना. कितें जालें बऱ्या खातीरूच न्ही तें वॅक्सिन सामकें. आनी ती नर्स पूण बरी आसली. रावन दिलें तेणी. खूब रडलो पूण सामको, खूब म्हटल्यार खूब. आनी आतां तेणी सांगलां की फिवर चड येवपाना म्हणून. आयलो जाल्यार तेणी दिला सिरप. हे बय सिरप दिला म्हाका. लायट खंय तें इंजेक्शनां आयल्यार आयलो म्हणटाली. सो हांव पळयता ताका मॉनिटर करचें पडटलें म्हाका हेल्थ तेजें. इफ फिवर बी आयलो न्ही जाल्यार हांव कंटिन्यू करपाना व्लॉग. जाल्यार बरो आसा हेल्थ तेजें. फिवर बी ना जाल्यार हांव पळयता कंटिन्यू करता. रेसिपी बी कितें शूट करता आनी दाखयता तुमकां. रावल्या बा. आतां मातसो एक्टीव जाला दोनच्यान सामकी. आनी कितें तो करिशाक सुद्दां भितर एलावड ना. फक्त हांवेनूच वचपाचें भितर. म्हाका सामको थरथरो भरता. अशें दिसता की आतां नाका म्हणून इंट्रावेनस ओरलूच जायशें म्हणून. बट इंट्रावेनस कितें रोखडें पावता न्ही ब्लड वेसल्सा म्हणून ते इंजेक्शनाच दिता. आनी सामकी खूब भुरगीं बारीक सुद्दां. आनी तिंकां सुद्दां रड सामकी थंय. सामकी रडपाचेंच आयकपाचें. आनी थंयच रडटा तें आयकोन आनी आमी सामकी हेशें जाता. म्हळ्यार काकूटशी न्हू अशें जाता. बट आसूं हेल्पलेस पूण बरें न्ही बऱ्या खातीर आसूं म्हटलें. आतां करिशू बी वचपाचो आतां कामाक. म्हाका वचोन आतां जेवण करपाक जाय. आनी सांजचें म्हटलें हांवें दिदीक यो म्हणून. दिदी येतले फाल्यां सुटी न्ही गोवा लिबरेशन डे फाल्यां. सो ते येतले रावपाक आयज. सो फाल्यां आयल्यार म्हाजो ब्लॉग फाल्यांच येतलो. सो तुमकां हॅपी गोवा लिबरेशन डे. आतां हांव घरा वयता जेवणाचें पळयता आनी मागीर मेळटा तुमकां. गायज आतां जाल्लें आसा 1 आनी हांव आतां किचनान आयलें रोखडेंच जेवण करपाक. आनी केली हांवें दाळ बी केली फास्ट केली. कपडे बी कांय चेंज करूं ना डायरेक्ट आयले. कारण करिश 2 कामाक वचपाचो न्ही. बाबूक बी फीड केलें आनी ताका मातसो न्हिदयलो. आनी म्हटलें दाळ करया. दाळ रोखडी जातली न्ही फटाफट.
डाळ आणि शीत करता आणि कितें कापा बी कितें करता. डाळ जाली म्हाजी ऑलमोस्ट आणि शीत कुकरा लावपाचें. सो शीत रोखडें 10 मिनटान जातलें. सो तुमकां दाखयता डाळ म्हाजी शिजता ती. सो ही पळया डाळ म्हाजी सामकी शिजता बरी. फास्ट केली सामकी कुकराक लायली आनी डायरेक्ट कांदो टमाट बी चिरलो, ओली कोथमीर बी घातली आणि तडका मारलो बरो आणि केली. सो आता बाकीचे काम करता फास्ट फास्ट आणि मेळटा तुमकां. कृष्णा खंय भू केलो रे बाबा? खंय भू केलो? दोन्ही हातांनी दोन्ही पांयांक न्ही रे बाबा. इथे बॉटल हाड तेलाची. त्याला बॉटल हाड. ती सोफा कोणा गेली पळय. सांग खंय भू केलो सांग. खंय भू केलो सांग. बस आणि सांग. बस खंय भू केलो. आ सगळे पातलेला पळय बाबा. यो देडा कामा वयता. यो 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 देडा वयता कामा. येना यो मरे ताटा कर मरे देडा. सो गाईस आता जाल्ली आसा 5 आणि दीदी बी आयले पळय आमगेर. सो दीदीने सगळे सामोसा बी घेऊन आयला. सामोसा चिप्स बी. सो आमची चाय सामोसा पार्टी. आणि हे पळय हाय. आणि हो सामको खुश आसा आता. भैया येयला तेगे दोन्ही रे. सो तुम्ही पळोवपाक शकता आमची चाय सामोसा पार्टी चालू आसा. दीदीन खूब हाडल्या मुगो ते. आता जाल्ली आसा 7 आणि च्या बी पियोन जाली आमची. च्या बी पिली आणि मातशे खबऱ्यो मारल्यो आणि म्हटले आता जेवणाची तयारी करूया म्हटले. आणि न्ही मनीश आमचो अशें चण्याचो रोस बी ताका तितको लायक ना. दाळ सांबार बी असले लायक ताका. आणि पनीर एक खाता खंय तो. पनीर आमी रेस्टॉरंटान गेली न्ही तेन्ना त्यांनी खाल्ले थोडेशे. सो आमी नोट केले खाता म्हणून तो. आणि फ्रिजान पनीर आसा. सो म्हटले कितें तरी पनीराचो आयटम करूया म्हटले डिश कसलो. आणि न्ही आमी फर्स्ट टाइम करता. सो आमचे स्टायलीन आमी करता. पळोवया कशें कितें जाता तें. आणि तुमकां बी दाखयता शेअर करता रेसिपी. इफ सपोज आनी कितें इन्ग्रेडियंट बी घालपाक जाय कशें कितें ते तुमी बी म्हाका कमेंट करून सांगा. कित्याक न्ही हांव पनीराचें न्ही चड कांय करपाक वचना कारण म्हाका तितकें लायक ना न्ही म्हणून. सो तुमी बी पळया हांव कशी करता ती. दीदी बी मातशें म्हाका हेल्प करतले. सो पळया तुमी आनी म्हाका सांगा कमेंट करून. आनी बी कितें ऍड करपाक बी जाय जाल्यार. सो गाईज चला आता आम्ही प्रोसेस स्टार्ट करूया. पॅन घेतला तितून घालता बटर. सो गाईज बटर माझे बरे मेल्ट झाले आणि तितून आता 200 ग्रॅम आम्ही पनीर घातले आणि ते आता बरे फ्राय करता. पनीर माझे झाले आता फ्राय करून. आता आम्ही करूया नेक्स्ट प्रोसेस. सो आता तेच पॅन घेतला तितून घालता ऑइल आणि मातशी थोडीशी एक तिकी घेतल्या, 2 वेलची आणि तिकीचे पान. एक पान त्याचे 2 कुडके केल्या. ते मातशे बरे फ्राय करता. फ्राय झाले आणि तितून घालता बारीक चिरलेलो कांदो. 2 कांदे घेतले त्या. आता हे बरे फ्राय करून घेवपाचे. बरे गोल्डन ब्राउन जायचं. गाइस तुम्ही पळोवपाक शकता कांदो आमचो गोल्डन ब्राउन जालो आणि तितून घालता आले लसूण पेस्ट. मिक्स करतो बरी. हळद घालता 1 चमचो. मिरची पावडर घालता 2 स्पून. 1 मोठो चमचो गरम मसाला आमचो होममेड आणि बरे मिक्स करून घेता. मसाले सगळे मिक्स करून झाले आमचे. आता तितून घालता टोमॅटो प्युरी. 2 टोमॅटो घेतलेले आम्ही आणि जे ग्राइंड केले मागीर मिक्सरान. आणि बरे परतून घेता. वाव कलर तुम्ही पळोवपाक शकता काय बरो आयलो तो. सो गाइस तुम्ही पळोवपाक शकता आम्ही बरे अशे तळसून घेतले. बरे 5 मिनटां तेल सुटतच. आता तितून घालता मटर.
थोडेसे घेतला. ते बी बरे मातशे मिक्स केले मसाल्या वांगडा. आणि आता घालता गरम उदक मातशें शिजपाक लागत. सो 1 कप घातले, 1 कप. ते बरे मातशे शिजोनी. सो गायस तुम्ही पळोवपाक शकता मटर आमचे शिजले. आता तितून घालता चवी पुरते मीठ. थोडीशी घालता साखर. 2 स्पून घातले बारीक. आणि न्ही आम्ही साखर कित्याक घातले कारण आम्ही टोमॅटो प्युरी घातलेली न्ही. आमसान मातशे ते बॅलन्स जावपाक जाय न्ही म्हणून आम्ही मातशी साखर घातल्या. आता घातली कसुरी मेथी. आता हे परत मातशे मिक्स करता. आणि आता घालता ते फ्राय केले पनीर. सो गाईस तुम्ही पळोवपाक शकता कलर. आणि हे न्ही आता बरे 5 मिनिटां शिजोवपाचे. गाईस आमकां न्ही मातशी ग्रेव्ही जाय म्हणून आमी न्ही मातशें आनी मातशें उदक ऍड करता, गरम उदक. सो तुमकां थीक जाय न्ही जाल्यार तुम्ही उदक ऍड करना जाल्यार जाता. गाईस तुम्ही पळोवपाक शकता आमचे सगळे शिजले पनीर बीन आणि मटर बी. कलर मातसो चेंज जालो. आणि आता आम्ही लास्ट ऍड करता आमची फेवरेट कोरिएंडर. आणि अशी तरेन आमची मटर पनीर आमची स्टायलीन रेडी झाली. सो गाईस आता जाल्ली आसा 8:30 आणि आम्ही आता बसल्या मटर पनीर करून. आणि ते स्पेशल आम्ही मनीषा खातीर केल्ले हा. आणि न्ही ताका टेस्ट बी करपाक दिले आम्ही कशें जालें ते पळोवपाक. बरें जाल्लें रे. बरें जाल्लें आणि खरेंच बरें जालां. कलर बी सामके बरो आयला. अनएक्सपेक्टेड कशें आमी चिंतून नासले इतके बरें जातले म्हणून कारण फर्स्ट टाइम केला न्ही आमी. सो बरें जाला. कलर प्लस टेस्ट बी बरो आयला. आणि चपाती बरोबर बी खूब बरें लागतलें सामकें. सो आमचो प्लॅन आसा फाल्यां सकाळीं ब्रेकफास्टाक चपाती करपाचें. सो आमी मोस्टली चपातीच करतली फाल्यां. आणि बाबूचें बी बरें आसा. अजून पर्यंत ताका फिवर येवना. सो होप सो की रातचो बी ताका फिवर येना जाल्यार पुरो बरो एक्टीव आसल्यार पुरो जाल्यार म्हणून हांवें आतां व्लॉग कंटिन्यू केल्लो. हांव शुवर नासलें व्लॉग कंटिन्यू जातलो काय ना तो. जस्ट स्टार्ट केल्लो हांवें बट बरें जालें. आणि हांव आतां म्हाजो व्लॉग हांगाच एंड करता. सो तुमकां म्हाजो व्लॉग आवडलो, म्हाजी रेसिपी आवडली जाल्यार प्लीज लायक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करपाक विसरो नाका. आणि जी कोण म्हाज्या चॅनलार न्यू व्ह्युअर्स आसा तिंकां बी म्हाजे व्लॉग्स आवडटा जाल्यार प्लीज 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 सबस्क्राईब करा म्हाज्या चॅनलाक. सो मेळ्या आमी नेक्स्ट व्लॉगान. टील देन बाय बाय, गुड नाईट, टेक केअर, थँक्स फॉर वॉचिंग. बाय.